तुम्ही या लोकांचे चेहरे पहा. हे जुन्नर तालुक्यातील खानापूर गावातली सगळी लोक आहेत. गेल्या 8 दिवसापासून डीपीवरती काही ड्रमचा बिघाड झाला आणि गेल्या 8 दिवसापासून ह्या लोकांना त्या शेतीसाठी पाणीसुद्धा उपलब्ध होत नाही आहे, वीज नाही आहे, जनावरांनासुद्धा पाणी देता येत नाही. आणि ही गेले 6 दिवसापासून ही सगळे शेतकरी या जे आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागाचं हे जे उपकार्यकारी अभियंत्याचं कार्यालय आहे तर हेलपाटे मारत आहेत. आणि हे कार्यालयालाच मुळात पूर्ण वेळ का उपकार्यकारी अभियंता नाही आहे आणि सगळं कार्यालय रामभरोसे. आणि तो ड्रम जो आहे बिघाड झालेला तो अवेलेबल होत नाही असं कारण अधिकारी देत आहेत. आणि तो कधी अवेलेबल होईल आपण ज्यावेळेस विचारणा केली तर ते म्हणतात आमच्या हातात नाही, आम्ही मागणी केलेली. गेल्या 8 दिवसापासून इतकं रखरखत ऊन आहे आणि या उन्हामध्ये या शेतकऱ्याचे सगळे माल आता जळायला लागलेले आहेत. अक्षरशः इथे हेलपाटे मारून मारून हे सकाळी 10 वाजता आलेत, आता जवळ 2 वाजले. इथं बसून येतं, अन्न नाही पाणी नाही. आणि त्यांचे चेहरे तुम्ही पाहिले ना एकदम भांडणं करायची किंवा दाद मागायची सुद्धा त्यांची मानसिकता राहिलेली नाही. अतिशय यांचे चेहरे रडविले झालेले आहेत या महावितरण विभागाच्या कारभारामुळं. मी या ठिकाणी आलो, मी इथले आमदार शरद सोनवणे यांनाही फोन लावला, याला शेतकऱ्यांना फोन लावायला सांगितलं. आमदारांनी या शेतकऱ्यांचा फोन उचलला नाही. सत्यशील शेरकरांनाही फोन लावला, त्यांनीसुद्धा प्रतिसाद दिला नाही. अतुल बेनकेंनाही फोन लावला, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. आणि आपले जे आहे लोकप्रिय खासदार अमोल कोल्हे साहेब त्यांनी देखील शेतकऱ्यांना प्रतिसाद दिलेला नाही आहे. आणि कोणीच यांना प्रतिसाद देत नाही. हे जे गारगोटे नावाचे जे उपकार्यकारी अभियंता आहेत हे खरं म्हणजे या ठिकाणी ॲडिशनल आहे. ते दाभाडे जे उपकार्यकारी अभियंता होते त्यांच्याकडं त्यांचं ज्यावेळी मला वाटतं 2 वर्ष झाले असेल त्यांचं निधन झालं ते 2 वर्षापासून इथं पदच भरलेलं नाही आहे. हे पद अजून रिक्त आहे. आणि ॲडिशनल चार्ज हा जे गारगोटे मनसरचे आहेत, मनसरचे आहेत ना गारगोटे सरांनी चार्ज? हा मनसरला उपकार्यकारी अभियंता आहे आणि चार्ज दिलाय जुन्नरला. 2 वर्ष झाले, 1 वर्ष झाले. हां दुसरं सर म्हणजे हे गेले 1 वर्षापासून अतिरिक्त त्यांच्याकडे चार्ज होता. आणि आता 1 वर्षापासून यांच्याकडे चार्ज. यांनी आता मनसर बघायचं का जुन्नर बघायचं असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि हे सगळे खानापूरवासियांना इतका मनस्ताप होत आहे का ते वयोवृद्ध बाबा आहेत आणि लहान मुलगा कसं काय एखादी गोष्ट नाही मनासारखी झाली का रडवेला होत तशी परिस्थिती यांची झालेली आहे. आणि कोणच वाली राहिलेली नाही या तालुक्याला शेतकऱ्याला. तर बघा ही लोक आता बसलेत, यांचे चेहरे म्हणजे यांना बोलायची सुद्धा इच्छा नाही, आपली तक्रार मांडायची सुद्धा इच्छा होत नाही. किती त्रास काढायचा. सकाळपासून बसलोय तरी ऑफिसमध्ये कोणी वाली राहिलेलं नाही. एकही ऑफिस कुठल्या ऑफिसला टाळा येते, कुठल्या ऑफिसर गेलेत म्हणून सांगतायत. मग वाली या सगळ्या गोष्टींना जबाबदार कोण? अवघड परिस्थिती. चेहरा रडविला झालाय तुमचा अक्षरशः. सकाळून पाणी नाही पिलं तर आत्ता जर कोणी म्हणले उद्या येईल तरी पण तुम्ही इथंच बसून मग काय पर्याय काय? पर्याय दिसत नाही याच्यापुढे. बोलायची इच्छा नाही. बोलायची इच्छा नाही. झालेलं नुकसान काय भरून थोडं देणार आहेत.